मंडळी, आज आपण आहे ना बटाट्याची भाजी बघत आहोत. बटाट्याची रस्सा भाजी, ते सुद्धा कांदा आणि लसूण न वापरता. हो, कांदा आणि लसूण न वापरता सुद्धा केलेली ही भाजी चवीला खूप सुंदर होते. बरं, कांदा लसूण नाही आहे त्यामुळे आता गौरी गणपती आले, सणवार आले, अशा वेळी एखाद दिवशी ही भाजी तुम्हाला करता येईल. करायला सोपी, पटकन होणारी, तरीसुद्धा टेस्टी अशी ही भाजी आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. आता ह्या भाजीत आपण ग्रेव्ही करणार आहोत. त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत टोमॅटो. आता 3 टोमॅटो मोठ्या आकारात चिरून मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घेतली. आता इथं आपण काही कोरडे मसाले घेऊयात. धने पूड अर्धा चमचा. आता किचन किंग मसाला घ्यायचा आहे, तो 1 चमचा घ्यायचा. गरम मसाला तो पाव चमचा. हा मी घरगुती गरम मसाला वापरला आहे त्यामुळे पाव चमचा लागलेला आहे. आता तो घरगुती मसाला कसा करायचा याची रेसिपीची लिंक मी तुम्हाला देते, नक्की बघा. आता तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. इथं मी बेडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे त्यामुळे मी 1 चमचा घेतलं आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून या मसाल्याची छान पेस्ट करून घ्यायची. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आणि त्यात हा तयार केलेला मसाल्याची पेस्ट घालायची. चांगली ही पेस्ट परतून घ्यायची आहे बरं का. साधारण 1 मिनिटाकरता मीडियम फ्लेमवर ही पेस्ट परतून घेतली. छान त्याला तेल सुटतं तोपर्यंत आपल्याला पेस्ट परतून घ्यायची. बघा, आता ह्याला छान तेल सुटलेलं आहे. आता टोमॅटोची जी आपण पेस्ट केली आहे ती यामध्ये घालून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मी ह्यात घालून घेते आणि ही पेस्ट छान एकजीव करून घेते. बघा, आत्ताच भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि किती छान दाटसर अशी आपली ही ग्रेव्ही झालेली आहे. ही ग्रेव्ही पण आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे, चांगली घट्ट होईपर्यंत आणि त्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतून घ्यायची. त्याच्यानंतर ह्याच्यात गरम पाणी घालायचं. आपल्याला जितपत भाजी पातळ हवी आहे तितपत आपण गरम पाणी यामध्ये घालूया. चांगली 4 ते 5 मिनटं मी ग्रेव्ही चांगली परतली. मग त्याला छान तेल सुटलं. त्याच्यानंतर गरजेनुसार गरम पाणी घातलं. छान एक उकळी आल्यावर ह्यात बटाटा घालायचा आहे. आता ह्यात आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे. आता 3 उकडलेले बटाटे मी घेतले आणि ते चिरण्याऐवजी रफली असे मॅश केले. म्हणजे थोडे मोठे मोठेच तुकडे ठेवले पण ते मॅश केले आणि मग हे मॅश केलेले बटाटे आपण त्या ग्रेव्हीत घातलेले आहेत. बटाटे मॅश करून घातल्यामुळे ना ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो. भाजी चांगली एकजीव होते आणि छान दाटसर होते. आता ह्या भाजीला छान एक उकळी येऊन द्यायची आणि मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मग आपली ही बटाट्याची रस्सा भाजी, ज्यात आपण कांदा लसूण याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा मस्त दाटसर आणि चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे. आपण ह्यात जे मसाले वापरले आहेत त्याच्यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते. गरम गरम पुरी किंवा पोळी किंवा भात कशाबरोबरही ही भाजी छान लागते. बघितलंत, करायला किती सोपी आहे आणि किती कमी साहित्यात आणि कमी वेळात ही भाजी झालेली आहे. मग ही भाजी करून बघणार ना? नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा सोप्या साध्या रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी योग्य प्रमाण भरपूर टिप्ससह सोप्या पद्धतीनं कसं करायचं हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.